नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने विशेष सवलती देऊन दिलासा द्यावा, तसेच 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करावे, अशी मागणी मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। याबाबत तहसील कार्यालयात माननीय तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा बोजा असतानाही बँकेतील आपली पत कायम राहावी यासाठी अनेक शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात। मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनांचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष कर्जमाफी द्यावी, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, पुढील पीक कर्जावरील व्याज पूर्णपणे माफ करावे, तसेच 0% व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या निर्मलाताई देशमुख, करिश्मा जाधव, रागिनी शनी देवान, ज्योती चव्हाण, रेखाताई पवार, साधना पवार, लक्ष्मण शिंदे, आकाश कोरे, यशोदा पवार, भोसले सूरज, रेखा साळवे, भोसले मंगेश, गोविंद देवकर आदी उपस्थित होते। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जिजाऊ ब्रिगेड धाराशिव, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज शेतकऱ्यांविषयी निवेदन देण्यात येत आहे। तर सर्व शेतकरी आज इथे उपस्थित आहेत, महिला शेतकरी उपस्थित आहेत। तर शासनाने शेतकऱ्यांना ज्यांचं कर्ज आहे, जे ड्यू कर्ज आहे, त्यांना 2 लाखाची माफी केलेली आहे। तर जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात, अगदी पोटाला चिमटा घेऊन ते नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये ऐवजी 2 लाखाची मंजुरी करावी, ही आम्हाला शासनाला विनंतीपूर्वक आज आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना देत आहोत। तर ही कर्जमाफी झालीच पाहिजे। तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। दूर करा, दूर करा शेतकऱ्यांचे अन्याय, दूर करा, दूर करा, दूर करा शेतकऱ्यांचे अन्याय, दूर करा। पीक कर्जाची परतफेड झालीच पाहिजे। पीक कर्जाची परतफेड झालीच पाहिजे। शेतकऱ्यांना 0% व्याजदराने मिळालाच पाहिजे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। तहसीलदार साहेबाला विनंती करून आम्ही बोलण्यात येते की आम्ही वर्षाला कर्ज भरत आहोत, तरी आमचं कर्ज माफ झालं तरी बी आम्हाला 2 लाखापर्यंत कर्ज देण्याची कृपा करावी। शेतकऱ्यांना कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक